नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. चंपाषष्ठी या उत्सवाची माहिती आपल्यासोबत शेअर करते. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. महाराष्ट्रातील काही भागात हा चंपाषष्ठीचा उत्सव खंडोबा प्रीत्यर्थ होतो. या उत्सवामागेही एक छोटीशी कथा आहे. फार वर्षांपूर्वी मणी आणि मल्ल या नावाचे दोन राक्षस उन्मत्त झाले होते आणि लोकांना खूप त्रास देऊ लागले होते. त्यांच्या त्रासातून लोकांना सोडवण्यासाठी शंकरांनी खंडोबा या नावाने योद्ध्याचे रूप घेतले. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत त्यांच्याशी युद्ध केले 6 दिवस आणि षष्ठीच्या दिवशी 6व्या दिवशी त्यांचा वध केला. त्यानिमित्ताने षष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या देवळातून हा उत्सव असतो. महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. काही घरातून या 6 दिवसात खंडोबाचे नवरात्रही असते. चंपाषष्ठीच्या दिवशी कुळधर्म असतो. पूर्णावरणाचा स्वयंपाक करून खंडोबाला नैवेद्य दाखवतात. खंडोबाच्या नावाने तळी भरतात. क्षत्रिय पाण्याचा देव म्हणून मराठ्यांना हा देव विशेष प्रिय आहे. याला शंकराचा अवतार समजत असल्याने यालाही बेल आवडतो. तसेच भंडारा म्हणजे हळद आवडते. म्हणूनच कोणतीही महत्त्वाची कामगिरी अंगावर घेताना पूर्वीच्या काळी मराठे वीर खंडोबाचा बेल भंडार उचलीत असत. जबाबदारी स्वीकारली हे दाखवण्यासाठी बेल भंडारा उचलण्याची रीत होती. यातून खंडोबावरील त्यांची श्रद्धा, निष्ठा, भक्ती दिसून येते. खंडोबाला मल्हारी असेही एक नाव आहे. मल्लाचा अरी म्हणजे शत्रू, तो मल्हारी. यावरूनच मल्हारी हे नाव आले आहे. या नावाप्रमाणेच बहिरोबा, मल्हारी मार्तंड, खंडेराव अशीही नावे आहेत. खंडोबाची पत्नी म्हाळसाबाई या नावाने देखील तो प्रसिद्ध आहे. तिच्यावरून खंडोबाला म्हाळसाकांत असेही नाव मिळाले आहे. या देवतेच्या भक्तांमध्ये काही जण मल्हारीला तर काही जण म्हाळसेला आपले कुलदैवत मानतात. खंडोबाला बाणाई किंवा बाणूबाई अशी देखील एक दुसरी पत्नी होती असे मानतात. महाराष्ट्रात जेजुरी, पाली, मंगसुळी ही खंडोबाची स्थाने प्रसिद्ध आहेत. या स्थानांमध्ये मुख्य स्थान पुणे जिल्ह्यातील जेजुरी हे आहे. येथे वर्षातून 4 वेळा म्हणजे चैत्र, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यात मोठी जत्रा भरते. मोठा उत्सव असतो. तथापि मार्गशीर्षातल्या चंपाषष्ठीचा उत्सव विशेष महत्त्वाचा मानला जातो. धारवाड जिल्ह्यात गुडगुंडापूर किंवा देवरगड येथील खंडोबाचे स्थानही प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी मल्लदैत्य आणि खंडोबा यांची लढाई झाली अशी समजूत आहे. या देवालयात खंडोबाचे 10 हात लांबीचे धनुष्य ठेवले आहे. या ठिकाणी मात्र आश्विन महिन्यात शुद्ध नवमी दशमीला जत्रा भरते. मनमाडजवळ चांदूर गावी पौष पौर्णिमेस खंडोबाची जत्रा भरते. सातारा जिल्ह्यात पालीचा खंडोबा प्रसिद्ध आहे. तेथे पौष शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत मोठा उत्सव असतो. यावेळी या देवतेचा विवाह समारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. पुणे जिल्ह्यात राजगुरुनगरजवळ धामणीचा खंडोबा प्रसिद्ध असून माघ आणि चैत्री पौर्णिमेस येथे जत्रा भरते. अशा तऱ्हेने खंडोबा हे महाराष्ट्रातल्या काही भागातील गाजते दैवत असून त्याच्या जत्राही मोठ्या प्रमाणात भरतात. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.